नम- नमस्कार सर्वांना. सावळीची जनसावली या मालिकेच्या 9 जानेवारीच्या भागात असं पाहायला मिळतं की सावलीचे बाबा हे मंदिरामध्ये फुलांचे हार करत बसलेले असतात. सावलीची आई देखील तिथे बसलेली असते. तेवढ्यात तिथे सचिदेव येतो आणि म्हणतो की बाबा सगळ्यांना फोन केलेत, त्यामुळे आपले कामही आता व्यवस्थित होतील. आता फक्त भैरवी माईंचं काम राहिलेलं आहे. सावलीसाठी त्यांनी मागची खोली तयार करायला सांगितली होती, तेवढेच काम राहिलं आहे. जेव्हापासून जगन्नाथला कळलं आहे तेव्हापासून माई जास्तच काळजी घेत आहे. काही चूक झाली तर सगळं खापर आपल्यावर फुटेल. बाबा म्हणतात की हो ना, पहिले सावलीच्या आयुष्यामध्ये खूप त्रास आहे आणि आपल्यामुळे त्यात अजून भर नको पडायला. तर सचिदेव म्हणतो की बाबा, मला असं वाटलं होतं की सावलीचं लग्न झाल्यावर तिचं आयुष्य खूप चांगलं होईल, तिच्या आयुष्याचे सगळे भोग संपतील, पण तसं काही झालं नाही. तिच्या नशिबामध्ये काय लिहून ठेवलं आहे काय माहीत. ते तिघे सावलीबद्दलच बोलत असतात. सावलीबद्दल त्यांना खूप वाईट वाटत असतं. तर बाबा म्हणतात की सचदेवा, सावलीच्या घरची मंडळी आहे ती खूप चांगली आहे. आता हे लग्न अशा परिस्थितीमध्ये झालेलं आहे ना, त्यामुळे त्यांचं हे वागणं साहजिक आहे. त्याजवळ सचदेव म्हणतो की बाबा, ते खरं आहे, पण लग्न झालेलं आहे ते अख्ख्या जगासमोर झालंय आणि ते पण रीतिरिवाजानुसार झालंय. पण नवरा बायको मध्ये जे नातं हवं ते त्या दोघांमध्ये नाहीये, हे आपल्याला देखील माहिती आहे. त्यांचं असं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच सावली तिथे येते. त्यामुळे त्या तिघांनाही वाटतं की आता सावलीने काही ऐकलं की काय. मग सावली विचारते, तुम्ही माझ्याबद्दल काही बोलत होता का? तर सावलीची आई कानूताई खोटच बोलते की म्हणते नाही ग, आम्ही अशाच गप्पा मारत होतो. आई म्हणते की सारंग सर खूप श्रीमंत आहेत आणि आपली परिस्थिती गरीब, त्यामुळे आमच्या जीवाला घोर होता की ती माणसं तुला स्वीकारतील की नाही. आणि तुला तर माहीतच आहे की सगळ्या मुलीच्या आई वडिलांना ही काळजी असतेच, पण जावई बापूंचं वागणं बघून असं वाटतं की त्यांनी तुला मोठ्या मनानं स्वीकारलं आहे. तर सावलीला ते क्षण डोळ्यासमोर येतात. सारंग तिला म्हटला होता की मला जिंकण्याचा प्रयत्न करू नको, कारण ते शक्य नाही. ते आठवून सावली काळजीत पडते आणि तिला असं काळजीमध्ये बघून आई बाबा एकमेकांकडे पाहू लागतात. तर आई विचारू लागते की काय झालं सावली, मी बरोबर बोलते ना? तर सावली हसूनच बोलू लागते की आई, तू अगदी बरोबर बोलते. तुझ्या मनामध्ये जी काळजी आहे ना, ती मिटली पाहिजे. सगळेच श्रीमंत माणसं काही वाईट नसतात आणि जेवढे पैशाने श्रीमंत आहेत ना, तेवढेच हे माणसं मनाने देखील श्रीमंत आहेत. तर सचिदेव म्हणतो, हो अगदी बरोबर आहे. आत्ताच बघा ना, आपल्या एवढ्याशा खोलीमध्ये ते काहीही तक्रार न करता राहतात. तू त्यांच्या एवढ्या मोठ्या घरामध्ये गेली, सगळं कसं आहे ऐस पैस, आणि ते आपल्या एवढ्याशा घरात राहत आहे तरी देखील ते काही बोलत नाहीत. आणि मग तो सावलीला म्हणतो की तुझ्याकडे कसली तक्रार तर नाही ना. आणि त्याच्या अशा बोलण्यामुळे सावली त्याच्याकडे पाहू लागते. ती विचार करू लागते की विठ्ठला, तू दरवेळी मला अशा नवीन संकटामध्ये का टाकतो? मला दरवेळी माझ्या घरच्यांसोबत खोटं बोलायला लागतं. मी त्यांना सत्य सांगू शकत नाही आणि ते सत्य त्यांना पचणार देखील नाही. सावलीला खूप वाईट वाटत असतं. तर आई म्हणते की पोरी, तू खरंच नशीब काढलेलं आहे. तुझं लग्न जमवताना जेवढी आबळ झाली ना, त्याच्या जास्त पटीने तुला सुख मिळालेलं आहे. आणि मग ती सचिदेवाला म्हणते की तू पण काय विषय काढला आहेस रे, काय बोलतो? तर सचिदेव म्हणतो की मी सहजच बोललो. मी जे काही बोललो ते माझ्या बहिणीच्या काळजीपोटी बोललो. एका भावाला एवढंच पाहिजे असतं की त्याची बहीण सासरी सुखाने आणि समाधानाने राहावी. तर सावलीला मात्र काय बोलावं तेच कळत नाही. त्यामुळे मग ती हळूच म्हणजे असंच खोटं खोटं हसते आणि तिथून निघून जाते. तर आई रडतच म्हणते की तिच्या डोक्यावर ऊन आहे तरी पण मनामध्ये सावली धरून जगते. आणि मग त्या विठ्ठलाकडे प्रार्थना करू लागते की विठ्ठला, तुझीच सावली आहे, त्यामुळे तू सांभाळून घे. माझ्या लेकराच्या संसाराची घडी आता तुलाच बसवायची आहे. आणि मग बाबा आणि सचदेव देखील रडू लागतात. त्यांना सावलीबद्दल खूप वाईट वाटतं. त्यानंतर रात्री सारंग आणि सचदेव गावामध्ये फेरफटका मारत असतात. तर सचदेव गावाकडच्या थंडीबद्दल बोलत असतो आणि तेवढ्यातच एक माणूस तिथे सचदेवला दिसतो. तर तो म्हणतो की हा तर अमरच्या बापासारखा दिसतोय, हा तोच आहे अमरचा बाप म्हणून आला होता ना.
मग सखा त्या माणसाच्या जवळ जातो आणि त्याची कॉलर पकडतो. तो माणूस पळून जाण्याचा प्रयत्न करतो तर सखा त्याला धरून ठेवतो आणि म्हणतो, तू तोच आहे ना, मी ओळखला आहे तुला. तर सारंग सचदेवला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग तो म्हणतो की सारंग सर, तुम्हाला माहिती नाही, हाच माणूस आहे जो अमरचा बाप म्हणून आला होता. या लोकांमुळेच माझ्या बहिणीच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला होता. तुला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला घेऊन जातो. त्यामुळे तो माणूस खूप घाबरून जातो आणि सचदेवची माफी लागतो. तो म्हणतो की आमच्याकडनं खूप मोठी चूक झालेली आहे. तर सचदेव म्हणतो की तू मान्य करतो की तुझ्याकडून चूक झालेली आहे, त्यामुळे आता तुला या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. तर तो माणूस म्हणतो की आम्ही जे नाटक करत होतो तेव्हा आम्हाला ही खंत होती की आम्ही कोणाच्या तरी आयुष्याचं वाटोळं करतो आहे किंवा कोणाच्या तरी आयुष्याशी खेळतो आहे आणि जगन्नाथजींनी जसं आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही करत होतो. आम्हाला पण पैशाची गरज होती म्हणून आम्ही ते नाटक केलं. आम्हाला देखील या गोष्टीची कल्पना होती की सावलीसारखी मुलगी शोधूनही सापडणार नाही. तर सचदेव म्हणतो की तुमच्यासारख्या माणसांचा काय भरोसा, तुम्ही 4 पैशासाठी कोणाचा जीव घ्यायला देखील कमी करणार नाही. तर तो माणूस हात जोडून म्हणतो की एका भावाचा राग आम्ही चांगला समजू शकतो. आमच्याकडून जी चूक झाली ती मी मान्य करतो. तर सचदेव म्हणतो की मला काय वाटलं की तुम्ही माझ्या बहिणीच्या आयुष्याचा वाटोळा कराल, पण तसं काही झालं नाही, कारण ती विठ्ठलाच्या भक्तीत आहे. विठ्ठल तिच्या पाठीशी होता. मग तो सारंगकडे हात दाखवून बोलू लागतो की हा माणूस जर नसता तर माझ्या बहिणीचं काय झालं असतं. या माणसाने सावलीची जबाबदारी घेतली. ती आता जिथे आहे तिथे खूप आनंदी आहे. तिचं खूप चांगलं चाललेलं आहे. सारंग मात्र सगळं ऐकत असतो आणि सचदेवकडे पाहत असतो. तर सचदेव म्हणतो की ती खूप सुखी आहे आणि तिच्यावर प्रेम करणारी. तर सचदेव म्हणतो की त्या अमररावासोबत जर तिचं लग्न झालं असतं तर सावलीचं आयुष्य नक्कीच वाईट झालं असतं. तिच्या आयुष्याची वाट लागली असती. तर तो माणूस म्हणतो की हो, या घटनेनंतर मला देखील समजलं की सावलीसारखी मुलगी ज्या घरामध्ये जाईल त्या घराचं सोनं करेल. आणि त्या माणसाचं असं बोलणं ऐकल्यामुळे सारंगला जगन्नाथचं बोलणं आठवतं की सावली परीस आहे आणि ज्याला पण स्पर्श करेल त्याचं सोनं होईल. तर मग तो माणूस म्हणतो की सावली खूप साधी आणि सरळ मनाची आहे, ती कधीच कोणाचं वाईट करू शकत नाही. तो सारंगला म्हणतो की सावलीसारखी मुलगी मिळाली आहे, तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. तर सचदेव म्हणतो की हो, स्त्रीचा सन्मान करणारा पुरुष हा खरा पुरुष असतो आणि सारंगरावांनी आमच्या सावलीला सांभाळलं आणि सावरलं. मग सचदेव त्या माणसाला म्हणतो की मी तुमच्या पुढे विनंती करतो, तुम्ही 4 पैशासाठी कोणाच्या आयुष्यासोबत खेळू नका. आणि मग सचदेव आणि सारंग तिथून निघतात. तर त्या माणसाला देखील आपली चूक कळालेली असती आणि तोही निघून जातो. तर इकडे सारंग विचार करतो की हे सगळं काय होतं, म्हणजे सावलीला देखील तिच्या लग्नाबद्दल काही माहिती नव्हतं. तिच्या देखील आयुष्याचा खेळ झालेला आहे, म्हणजे सावली चुकीची नाहीये. ती सगळं सावरण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं ऐकून घेणारं कोणीच नव्हतं. सारंगला त्याची चूक ही कळालेली असते, त्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं. तर इकडे अप्पू हा घराबाहेर खेळत असतो आणि सावली तिथे येते आणि त्याला म्हणते की अप्पू, खूप थंडी आहे, त्यामुळे आता घरात जा. तर अप्पू तिथे घरात निघून जातो. सावली दोरीवर टाकलेले कपडे काढत असते आणि ते सारंग येतो आणि तो येऊन बसतो. तर त्याला त्या माणसाचं बोलणं आठवत असतं आणि सावलीचं लक्ष सारंगकडे जातं. सारंगला थंडी वाजत असते, त्यामुळे सावली सारंगच्या अंगावर शॉल टाकते आणि तिथून जाण्यासाठी निघते. तर ती म्हणते की सारंग सरांना अजून थंडी वाजते आहे, तर काहीतरी करायला हवं. तर मग ती शेकोटी पेटवते. तर सारंगच्या मनात विचार येत असतो की सावलीच्या घरचे किती चांगले आहेत आणि सावली देखील किती चांगली आहे. सावली शेकोटी पेटवू लागते. सावलीकडे सारंग पाहतो आणि म्हणतो की सावलीला समजणं किती सोपं आहे, अजून किती काळजी घेणार आहे माझी, मी न बोलता देखील हिला सगळं काही कसं कळतं. मग सारंग हात शेकोटीसमोर धरून शेकू लागतो. ते पाहून सावलीला बरं वाटतं आणि मग ती तुळशीच्या पाया पडते आणि तिथून निघते. तर तिचा पदर शेकोटीच्या जाळावर पडतो.
ते पाहून सारंग घाबरतो. तो हे पाहत असतो आणि तो धावतच जातो आणि सावलीला बाजूला करतो. मग त्यानंतर ते खोलीमध्ये जातात तर सारंग हा बेडवर झोपणार असतो आणि सावली खाली अंथरूण टाकत असते. तेवढ्यातच कोणीतरी दार वाजवतं. त्यामुळे सावली घाबरून जाते आणि पटकन अंथरूण उचलून बेडवर ठेवते. सावली दरवाजा उघडते तर जयंती वहिनी तिथे आलेली असते. जयंती वहिनीला संशय येत असल्यामुळे ती बघण्यासाठी येते. तर जयंती सारंगला विचारते की तुम्हाला रूम आवडली का? मी खूप मेहनत घेतली आणि ही रूम सजवली. तर सारंग म्हणतो की रूम छान आहे. हे ऐकून जयंती खूप आनंदित होते. जयंतीची बडबड चालूच असते. मग ती अचानक त्या अंथरुणाकडे पाहते आणि सावलीला म्हणते की हे अंथरूण कोणाचं आहे? तर सारंग म्हणतो की मी सावलीला सांगितलं होतं की गावाकडे खूप थंडी आहे ना, मग जास्तीचं अंथरूण आणून ठेव. तर जयंती म्हणते की हो का, मला वाटलं की तुम्ही दोघेजण वेगळे झोपता की काय. तर सारंग आणि सावली एकमेकांकडे पाहू लागतात. तर जयंती वहिनी मोठमोठ्याने हसते आणि म्हणते की काही नाही, मी असंच बोलले. तर ती तिथून निघून जाते. सावली आणि सारंग मात्र एकमेकाकडे पाहत असतात आणि आजचा भाग इथे संपतो.